चला नमस्कार. मुलांना रे वर्गात पोराय समजलं पाहिजे ना. चला सगळ्यांचा एक आवाज आला पाहिजे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला आपण नेहमी काय म्हणतो का, संकट मोचक म्हणतो, बरोबर आहे का नाही? तर आता तुमच्यावरचा संकट दूर करण्यासाठी गणपती बाप्पा एक नवीन योजना घेऊन आलेली आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांची जी लाकी चाबी आहे ती लाकी चाबी खोलण्यासाठी नेहमी आपण महाराष्ट्रातले, त्यात करून महाराष्ट्रातले पोरं खूप काही करतील. मला बोलायचं आहे खास करून, हे व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रासाठी आहे, पण खास करून मला त्या मुलांसाठी बोलायचं आहे जे गडचिरोली जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यात राहतात. आणि म्हणजे मी सगळ्यांची माफी मागतो की मी कुणाला काही डावलत नाही आहे, पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो शेवटच्या टोकावरती भामरागडला राहते त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे, यासाठी मी ही खास स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. याला कारण असं आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणारा जो मुलगा आहे, इथला SC ST OBC कोणीही असो, सगळे विद्यार्थी माझ्यासाठी, कुठल्या पर्टिक्युलर जातीचा नाही, ते हे ज्या जागा भरतात ते त्या याच्याने मग ते करतील, पण सगळे एकच तयारी करतात. कुठली? पोलीस भरती, एक पोलीस भरती, पोलीस भरती जुने पोलीस भरती, आणि पोलीस भरती त्रिका पोलीस भरती. रेल्वेच्या जागा दरवर्षी निघतात, बरोबर आहे का नाही? पण रेल्वे भरतीत आपण जातो का? नाही. काऊन? हमरी का इंग्लिश नहीं आती, हमरी का हिंदी नहीं आती, हमरी का तिमरिका मध्ये आमचा सत्यानाश होते, बरोबर आहे का नाही? आम्हाला कोणती भाषा येते? अस्सल. कशी? आपण अस्सल देशी मुर्गावाले माणसं. कसे माणसं? देशी मुर्गावाले. आणि म्हणून तुमच्या देशी मुर्गावाल्या लोकांसाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद झालाय. आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात, कधी आतापर्यंत रेल्वेची तुम्ही कोणी तयारी करता का? करता का कोणी तयारी? काऊन नाही करत? काऊन नाही करत? कारण काय रे? अरे कारण काय? लँग्वेज प्रॉब्लेम. कोणती लँग्वेज असते? हिंदी. आणि हिंदी तर आपल्याला जन्मापासून येते, आणि आपण हिंदीतून परीक्षा दिली तर बाकी सगळे गायब होतील, म्हणून आपण देत नाही. आणि म्हणून हा व्हिडिओ बनवण्यामागील सगळ्यात मोठा उद्देश, गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रत्येक पोराला हे माहीत झालं पाहिजे का आता पोलीस भरती सोबतच RRB मुंबई, म्हणजे कोणती RRB? रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, रेल्वे परीक्षा मंडळ, हे आता मराठीतून परीक्षा घेत आहे. आणि तुम्हालाही तिकीट कलेक्टर, तुम्हाला गडचिरोलीच्या पोरीला तिकीट कलेक्टर होता येईल, गडचिरोलीच्या पोराला तिथे ट्रेन मास्टर होता येईल, गडचिरोलीच्या पोराला लोको पायलट म्हणजे माहित आहे का? काय होतं लोको पायलट म्हणजे? थोडसा आवाज येऊ देणार आहे. ड्रायव्हर काय होते? ट्रेनचा ड्रायव्हर, तोही आता तुम्हाला होण्याची संधी झालेली आहे. आणि या ज्या पोस्ट दिसतात नाही का, या हा व्हिडिओ बनवतो का बरं माहिती आहे का? या पोस्ट का होते तर आम्हाला समजेच नाही. समजते का? खरंच सांगा, समजते का? नाही समजे. चीफ कमर्शियल कम तिकीट कलेक्टर का होते का? आरोग्य सेवक माहित आहे का तुम्हाला? तलाठी माहित आहे का? पटवारी माहित आहे का? ग्रामसेवक माहित आहे का? पोलीस माहित आहे का? कोतवाल माहित आहे का? विषय खतम. याच नोकऱ्या माहित आहेत. पण चीफ कमर्शियल कम तिकीट कलेक्टर कोण होते? कोणत्या लेवलची पोस्ट आहे? आम्हाला माहिती काय? गट अ, गट ब, गट क आणि गट ड एवढाच माहित आहे. लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 अशा पद्धतीची सेंट्रलच्या जागा माहिती आहेत का मला? नाही. आणि या पदाविषयी तुमच्या मनात क्रेज आहे का रे? साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. आता मागच्या याच्यामध्ये टीव्हीवर इंटरव्ह्यू बघितला असाल. काय? एक PSI आणि एक उपजिल्हाधिकारी कुठे गेले? एका इंटरव्ह्यूला गेले. पोरं पोरी आले आणि PSI सोबत फोटो काढत होते. उपजिल्हाधिकारी बसला होता, त्याच्यासोबत एकही जण सेल्फी काढायला नाही. काहून नाही? तुमच्या माझ्या घरासमोरून जाताना कोण दिसते? तालुक्यात बिलकात PSI. तर तुमच्याही मनात कायची क्रेज आहे? बरोबर आहे. तुम्हाला स्वप्न पडला तर कोणता स्वप्न पडते? मारुती 800चा. कोणता स्वप्न पडते? तुमच्यापैकी कोणाला तरी असा वाटते का
रोल्स रॉयल्स गाडी मी घेणार आहो, असं वाटते का तुम्हाला? माहितच नाही ना. अरे जे तुम्हाला दिसते त्याचं स्वप्न तुम्हाला पडते आणि ते गोष्टी तुम्ही साकार करू शकता. या गोष्टी तुम्ही बघितल्या नाहीत, बघितले असतील पण हा व्यक्ती तो हो म्हणून तुम्हाला माहित नाही. चीफ कमर्शियल कम तिकीट कलेक्टर किती लोक पाहिल्या. स्टेशन मास्टरले हॅलो सर कैसे हो आप किती लोक केल्या. गुड ट्रेन मॅनेजर कोटी बसते कोणाला माहित आहे. अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट किती लोकांना माहिती आहे. माहित आहे का त्याचा? ते आपण गेलो नागपूरला गेलो तिकीट काढाले कोणाकडे जाऊ का माय, कोणाकडे जाऊ का माय, हेच चालू राहते आपला, राहते का नाही. म्हणून ही क्रेज तुमच्या मनात आली पाहिजे, याचं स्वप्न तुमच्या मनात आलं पाहिजे आणि तुमच्या पोराले तुमच्या बापाले हे वाटलं पाहिजे का आता माझा पोरगा फक्त पोलीस नाही रेल्वेच्या सर्वोच्च पदावर माझा पोरगा बसला पाहिजे. हे स्वप्न गडचिरोली जिल्ह्यातल्या काड्या कुड्या वेचणाऱ्या माईले राबणाऱ्या बापाले सगळ्यांना पडले पाहिजे आणि त्यांचा पोरगा उच्च वर्णीयांसोबत बसला पाहिजे. हे स्वप्न घेऊन मी शशिकांत मडावी राजपथ अकॅडमी आरमोरीच्या माध्यमातून तुमच्या समोर हा विषय घेऊन आलो आहे. रेल्वे भरती बोर्ड मंडळाची 5 वर्षानंतर आलेली जाहिरात कोणती? RRB मुंबई NTPC. आता गुरुजी येथे पोचकवल्या ना जी काऊन जी हा का हो जी NTPC NTPC तर NTPC म्हणजे काय रे बाबा? तर NTPC म्हणजे नॉन काय टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. म्हणजे कशा सर रेल्वेच्या जागा निघल्या होत्या जी त्या दिवशी हो मग 12वीच्या बेसवर होत्या. भररास का नाही बे ITI नसे झाला माझा असे करत होत्या का नाही. आता या पोस्ट भरासाठी सर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट भरू का पोस्ट? भरा ना तर आधी भरणार होतो पण टायपिंग नाही ना. नाही लागे टायपिंग लागेल का? अजिबात नाही लागे. हा मग सिनियर क्लर्क कम टायपिस्ट भरू हा भर ना. सर भरतच होतो पण टायपिंग नाही आहे. अरे काही आवश्यकता नाही. 12वी पास आहात का? अरे सांगा ना 12वी पास आहात का? ग्रॅज्युएशन झाला का? आणि ग्रॅज्युएशन झाला आणि ज्याचा HSC नाही झाला असे किती लोक आहेत तुमच्यापैकी? म्हणजे 12वी HSC पास आहात तुम्ही. मग एवढंच जर असेल तर तुम्ही या पोस्ट भरू शकता. लक्षात आलं का? मग सगळ्यात पहिल्यांदा बघा तुमच्या मनात का प्रश्न पडते सर हे पद जर भरायचे असतील तर हे पद कोणत्या पात्रता काय आहे, कोणत्या शिकलेला पाहिजे. पहिला फॉर्म कसा भरू? बरं फॉर्म भरताना या एवढे पोस्टले सगळ्या पदासाठी फॉर्म भरावा लागते का जी? हा प्रश्न आहे तुमच्या मनात. सर मग हा फॉर्म भरताना पैसे किती लागते जी? 900 रुपये घेतले होते तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहित आहे. अरे सर भरतो सर पण येथे अभ्यास कायचा करावा लागते जी? असाही प्रश्न पडते का नाही पडते? मग आता हा भरता भरू ना पण सर हा जो RRB मुंबई म्हणते कोणते कोणते झोन निवडता येते जी? एक झोन निवडू का 2 झोन निवडू जी? आणि सेंटर कुठे निवडू जी? मग सेंटर निवडला तर मी जाऊ कसा जी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता इथून सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट एक समजून घ्या हे पद म्हणजे काय होते. महत्वाचा प्रश्न आहे का तुमच्यासाठी? बरोबर आहे. हे पद माहिती आहेत का तुम्हाला? चीफ कमर्शियल कम तिकीट कलेक्टर तुम्हाला माहित आहे का? TC माहित आहे का रे? TC रेल्वेवर जाता तिकीटच नाही काढा तुम्ही. मग तिकडून काळा कपडा टाकून कोट टाकून बऱ्यापैकी अप टू डेट माणूस येते. इकडे तिकीट दाखव. तुम्ही इकडून पाहत राहता इकडून करू का तिकडून करू? बरोबर आहे का नाही? तो तुम्हाला येथे पकडते चालान करते आणि तुमच्यावर चांगला दंड ठोकते. बरोबर आहे का नाही? त्याचा बॉस का म्हणलो मी? त्याचा बॉस म्हणजे त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचा. बरोबर आहे. आणि याची स्टेशन मास्टर म्हणजे तुम्ही जाता ना नागपूरला मोठा स्टेशन आहे जंक्शन म्हणते त्याला का म्हणते? जंक्शन. आमच्या गडचिरोलीच्या पोराला नाही समजे जंक्शन का म्हणते त्याला? जंक्शन म्हणते. त्या एवढ्या मोठ्या कोणाकडून जाऊ बाबा असे समजे नाही. त्या सगळ्याचा मालक आपल्या भाषेत का? मालक म्हणजे कोण?
स्टेशन मास्टर याचाही बास असते, तो त्याच्यापेक्षा वरचा असते, बरोबर आहे. तर तो कोण असते? हा सर. ड्युटी टायमिंग काय असते त्याचा? त्याची ड्युटी टाइम शिफ्ट असते त्याची. डेला असू शकते, नाईटला असू शकते, संडेला असू शकते. का म्हणलो मी? दुसरी महत्वाची ओटी असू शकते. सर याचा पगार गिगार किती राहते? जी याचा बेसिक म्हणजे सुरुवातीला पेमेंट नाही का, बेस पेमेंट ज्याला म्हणतो, याला 34,400 रुपये आहे. किती पैसे आहेत रे याले? 34,400 रुपये. म्हणजे नेमका कसा होते इथं लागल्यावर किती पैसे भेटतील? जी जसा तुम्ही पहिल्यांदा लागल्या तर याचा पहिला पेमेंट किती उचलाल माहित आहे का? 55 ते 60,000 रुपये. किती पेमेंट उचलाल? 55 ते 60,000 रुपये. मग हा दुसरा समजला का आता? हा पद, हा याची जनजागृती करता या पदाची गडचिरोलीतल्या प्रत्येक पोराला कळला पाहिजे आणि तुम्हाला स्वप्न पडले पाहिजे का तिथं गेल्यावर काय होतं. पुन्हा सांगतो मी. याले हे B2 दिसताय का नाही येतं? हे मेडिकल सिक्युरिटी येते. तुम्ही आता मास्टर गिस्टर आहेत, कोणी ऍक्सिडेंट होऊन पाहिले, पडला समजा, तुम्हाला WCL माहित आहे का नाही रे? त्याचे दवाखाने वेगळेच राहतात का नाही? इकडचा मास्टर, ग्रामसेवक, आरोग्य सेवक कोटी ऍक्सिडेंट होऊन पडला तर कोण कोटी नेता उचलून आरमोरीच्या सरकारी दवाखान्यात, बरोबर आहे का नाही? पण ते WCL वाले गी राहतात का? त्याले जर ते पडले तर त्याचे दवाखाने जाऊन पा बरं. भद्रावतीला जाऊन पा त्याचे दवाखाने कसे आहेत. घुगुसले वगैरे दवाखाने जाऊन पा द्यायचा. कसा आहे? खतरनाक आहे का नाही? तशावानी यांले जे आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा मिळते ते B2 या म्हणजे त्याच्या मोठ्या दर्जाची, एक चांगल्या दर्जाची मेडिकल सुविधा भेटते त्याच्यात, बरोबर आहे. तात्पुरता आता एवढा सांगतो, यात व्हिडिओ लंबा पण होऊ शकते आणि मी तुम्हाला शिकवता शिकवता लोकांना पण मार्गदर्शन करताय, बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट इथपर्यंत ठीक आहे, झाला. आता हा स्टेशन मास्टर. मग स्टेशन मास्टर म्हणजे त्याच्या नावात आता मास्टर आहे. तर तुम्हाला वाटत असेल का हट आली का ट्रेन, येवो ट्रेन त्या रस्त्याने जा, येवो ट्रेन त्या, असा करता. कोण है? मालक, बास. म्हणजे बास म्हणजे कसा माहित आहे का? समजा तो असा ऑफिस मध्ये आला, तुमच्या आपल्या माहित आहेत ना आपले इकडचे क्लास 1 क्लास 2 अधिकारी असे आले तरी आला असेल असं असे करते. पण तो कसा? तो इथे असा आला, हॅलो सर, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सर, अशा ज्या भाषा बोलल्या जाते ते कुठे बोलल्या जाते? तिथे. तर हा त्या सगळ्या स्टेशनवर नियंत्रण, त्याचं व्यवस्थापन करणारा माणूस म्हणजे कोण? स्टेशन मास्टर. इतकी महत्वाची पोस्ट आहे. हिचाही ही हे महत्वाची. आता याचा काय? हा याचाही बास हा असते, पण महत्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का? त्याच्यात प्रत्येक गोष्ट ते क्रेज आहे ते सांगलो नाही का? PSI पेक्षा उपजिल्हाधिकारी मोठा होते का लहान होते? पण PSI ची क्रेज गावात आहे का नाही? ते क्रेज या पोस्ट मध्ये आहे. याले पेमेंट तेवढाच आहे, 34,460 जवळपासच्या म्हणजे 60,000च्या जवळपास पेमेंट निघते, बरोबर आहे. पण महत्वाची गोष्ट याची काय कशी आहे? कारण तेवढा मोठा पूर्ण एक नागपूरचा जंक्शन सांभाळताय हा. अरे याचा काही नाही, तेराही जलवा जलवा. कोणत्याही स्टेशन गेला तरी हा बास आहे. पण हा याच्याकडे एक पुरा नागपूरचं जंक्शन आहे, तिथचा तो मास्टर आहे. तर तिथचा पूर्ण व्यवस्थापन वगैरे सप्पा करते का नाही तिथे? तर तिथचे लोक पहिल्यांदा त्याला मानतील का याले मानतील? बरोबर आहे. पहिले तुम्ही ज्याच्या हातात काम करता त्याला मानाल का नाही? म्हणून या पोस्टची. मग हा हे 5 नंबरची पोस्ट आहे. याच्यापेक्षा याला कमी पेमेंट असते, बरोबर आहे. 34,000 समथिंग याचा काहीतरी पेमेंट आहे आपल्या गुड ट्रेन मास्टरचा. त्या याचा पेमेंट जवळपास कोणत्या स्किल 34,000 अशीच आहे ती 34,000. पण हा जो आहे हे 34,400ची आहे बहुतेक, हे काही हरकत नाही, पाहून टाकू आपण नंतर. पण हे कोणत्या 6 नंबरची पोस्ट आहे? 1 2 3 4 अशी जी राहतात ना, 6व्या नंबरची पोस्ट आहे ती. आणि ही 5व्या नंबरची पोस्ट आहे. पण याची गंमत सांगू का तुम्हाला? याच्यापेक्षा अन्न याच्यापेक्षा भक्कम. याचाही पेमेंट किती निघते? 50
55 पर्यंत राहते, पण याचा पेमेंट किती निघते माहिती आहे का तुम्हाला? 55-60 पर्यंत असते. याचं पेमेंट किती कोटपर्यंत उचलते आपला? 80-90, कधी कधी 1 लाखापर्यंत. असा काऊन होते जी गुरुजी? असा काऊन होते जी? या माणसाले गुड ट्रेन मॅनेजरले, या माणसाले किलोमीटर नुसार पैसा भेटते. कायच्या नुसार? याचं नाव काय? गुड्स म्हणजे काय होते? माल. ट्रेन ते पक्क्या लंब्या डब्याची गाडी दिसते पाय, काही कोयला खदान काही भरून राहते त्या गाडीत. मग ती गाडी अशी लंबीची लंबी परतास फरते आणि सगळ्यात शेवटचा एक डब्बा असते, त्याचे असा पांढरे कपडे टाकून एक असा झेंडे हलवणारा माणूस त्याच्या डब्यात बसून राहते पा, तो वाला हो गुड्स ट्रेन मॅनेजर. याची ड्युटी कुठे असते? ट्रेनवरच. आणि याला हात पेमेंट भेटते याचा, पण त्याच्यानंतरचाही कायच्या नुसार पेमेंट भेटते म्हणून त्याला. सर हे तर ड्युटी मस्त, मला फिरायला बसता आवडते जी. माझं लग्नही व्हायचं आहे आणि संत्याचा भाऊ बंटी आहो, तर मला साला काही नाही, मी हेच ड्युटी करतो. अरे थांबा, फिरण्याची लिमिट असते. त्याची काही प्रकृती असते का नाही? तर त्याची फिरण्याची लिमिट असते. पण हे या ड्युटीमध्ये पैसा, रगड पैसा आहे, खतरनाक पैसा आहे याच्यात. म्हणजे विचार करा तुम्ही, पैसा भरपूर आहे याच्यात. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे का, कोणाला असं वाटत असेल का बेटी घरी करायचं आहे, बायकोची किरकिर 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 राहते तर तिकडेच जातो. अशा नाही, पण खऱ्या अर्थानं त्या पूर्ण ट्रेनची जबाबदारी त्याच्यावरती असते. ते जे पूर्ण ट्रेन आहे ना, त्या ट्रेनची जबाबदारी याच्यावरती असते. मग याची ड्युटी कधी पण लागते, काही लागते. पैसा कमवायचा असला तर थोडासा फार काही नाही काही करावं लागते आपल्या जीवासाठी. बरोबर आहे? पहिली गोष्ट झाली. आता महिला बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो सर, आम्ही कोणते पद भरून जी? सगळेच भरता येते, पण नाही सर मला म्हणजे कसं आहे सर, मला रविवारी सुट्टी पाहिजे, मग मकर संक्रांती आली का आम्हाला तिळगुळ करायला लागते, ती सुट्टी पाहिजे, मग आमच्या घरी गणपती बसते मला ते सुट्टी पाहिजे, मग दिवाळी राहते का नाही सर मला तेही सुट्टी पाहिजे, मग सर मला थोडसा म्हणजे लग्न वगैरे झाला तर मग मला तिकडे बाहेर फिरायला वगैरे जावं लागते मला. अरे भक्कम सुट्ट्या कशा? ड्युटी टाइम सर काही नाही, तुमचा जो ड्युटी टाइम आहे 10 ते 5 जो राहते तोच ड्युटी टाइम. त्याच्या व्यतिरिक्त संडेला बोलवते का? अजिबात नाही भरे बोलू. म्हणजे सुखाची ज्याला ड्युटी म्हणतात, तिचं नाव काय आहे? अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. टायपिंग लागते का जी? सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, टायपिंगची सर्टिफिकेट नाही लागे. ते तर का विचारतात माहित आहे का? तुम्हाला टायपिंग येते का नाही म्हणून हे परीक्षा झाल्यानंतर 2.5 महिने 3 महिन्याच्या दरम्यान कालावधीनंतर टायपिंगचं कौशल्य चाचणी होते. आता मला सांगा, तुम्हाला कौशल्य चाचणी करासाठी 2.5-3 महिन्यात नाही होईल का रे तुमची? ते कोणती? इंग्रजीची करायची. आणि कोणती? 30ची. जा तिकडे आपले कम्प्युटरवाले आहेत, मुकुल खेवले सर, म्हणा गुरुजी मला करून द्या जी. बरोबर आहे का नाही? मस्त 1 नंबर त्याच्याकडे टायपिंग करून टाका, विषय खतम. सर्टिफिकेटची आवश्यकता समजला का? आणि ही जबरदस्त पोस्ट आहे. कशी मग? काहून? पैसा हाही असेल, समजा हाही असेल. मॅडम माझा बिल झाला का नाही जी? नाही तर बघा ना मॅडम, कसा तरी करा ना, काढा लवकर. पेमेंट कधी होते याचा? सगळ्यांचा. आमचा कधी होते जी पेमेंट साहेब? नाही बोलून त्याच्यावर जाऊ द्या, का करता. याचा पेमेंट कधी होते? 31 तारीख आली, पेमेंट टिंग टाऊन बाजला. पेमेंट झाला का नाही? महिन्याच्या 31 तारखेला. हे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, बढिया पोस्ट. म्हणजे या पोस्ट विषय काय क्रेज आहे लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची, मेडिकलचा अव्वल दर्जा या ठिकाणी तुम्हाला भेटत असते. तिसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये राहणीमान जे उच्चवर्णीय म्हणतो का नाही. मी आताच गेलो होतो मेट्रो सिटी ट्रेन मध्ये. अरे रे 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 रे, साला असा वाटे मीच जंगलातून आलो काका, असा वाटे मध्ये. आणि त्या पोरी संग बेटा असा वाटे बॉलिवूड बनून येऊन बसले का कुठून येऊन बसले. एवढं उच्च छान राहणीमान. आणि राहिले कुठे भेटते? धामरागडले, नागपूर. हे पाहा ना, हे समजतंय का तुम्हाला? आता तुम्हाला म्हणलं असतो का भरू कोणत्या झोन मध्ये, कोणत्या झोन मध्ये भरू, तर तुम्हाला सांगतो सगळ्यात छान जागा याच्या ज्या आल्या आहेत, कोलकाता आणि
मुंबई झोन, काही आणखी दुसरे झोन, बरेचसे झोन आहेत. पण आम्हाला गडचिरोलीच्या पोरायला पोस्ट भरायची कुठे आहे रे? तर भरायची आहे तर कुठे भरायची आहे? मुंबई झोन मध्येच भरायची आहे. कुठं भरायची आहे? म्हणून मी तुम्हाला फक्त मुंबई झोनच्या गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्रामीण पोरांसाठी, मग ते भंडाराचे असोत, गोंदियाचे असोत, चंद्रपूरचे असोत, कोणालाही भरायचं असेल, कुठे भरायची आम्ही? मुंबईमध्ये. काहून भरायची सांगतो पहा. हा CR SCR WR समजताय का? आता थोड्या वेळा पहिले सांगलो, त्याच्या पहिले समजला का तुम्हाला? नाही समज. सांगतो पहा. हे जे आहेत नाही का मुंबई झोनचे, याले CR दिसते का नाही? याले मनाचा सेंट्रल रेल्वे. हा SCR दिसते का नाही? याला का मनाचा? साऊथ सेंटर, दक्षिण मध्य. हा, आणि याला WR दिसते म्हणजे काय? वेस्ट रेल्वे. वेस्ट नाही म्हणजे वेस्टर्न रेल्वे म्हणतात त्याला. का वेस्टर्न? आपल्या गडचिरोलीचे माणसं काही नाव घ्या आपल्याला. मग हे म्हणजे हे पहा सर, हे म्हणजे काय पाहूजी? तर हे असं आवजी. पश्चिम रेल्वे म्हणजे का? तर मुंबई, वडोदरा, रतलाम, अहमदाबाद, राजकोट, भावनगर, जिथे तुमच्या भावना समजून घेतल्या जातात. बरोबर आहे. मग दुसरा दक्षिण मध्य रेल्वे म्हणजे कोठी नोकरी राहू शकते तुमची? तर सिकंदराबाद, हैदराबाद. हैदराबाद कोणती रे ते हिरोईन आता हैदराबाद फिल्म सिटी वाली? एनिमल, रश्मिका मंदाना. मग काय? सिकंदराबाद, हैदराबाद, गुंटकल, गुंटूर, नांदेड आणि विजयवाडा. हे जे गावं दिसते आपल्या भाषेतले गावं नाही का रे, ते ती मूर्ती. आणि मध्य रेल्वे म्हणजे काय? मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर. आणि कोणाला वाटत असेल का आपण याच्या बाहेर जाऊ शकतो, काऊन भरायचंय? आपल्यासाठी भरपूर जागा आहेत. कसा? आता हो जे गुरुजी पण येते CR SCR WR, तुम्ही जे सांगले ते समजला. पण मी येती फार्म टाकू, येती फार्म टाकू का येती फार्म टाकू? एकच फार्म टाक, सप्याला लागू होते. का म्हणलो मी? एकच फार्म टाक, त्या सप्याला लागू होते. बरं, मग गुरुजी मी या पोस्टले फार्म टाकू, या पोस्टले फार्म टाकू, या पोस्टले फार्म टाकू, तर कोणत्या? एकच फार्म टाक. कसा? एकच फार्म टाक, सप्याला लागू होते. बरं बरं गुरुजी, तर मग किती किती जागा आहेत जी? तर युवा म्हणजे खुला वर्ग आपल्या याच्यात राहते ना, खुला. वांग्याच्या खुला नाही, नाही तर वांग खुला म्हणजे काय? ओपन गट म्हणतो ज्याला आपण. आपल्या इथं ओपन लिहून राहते. बरोबर आहे. सप्पेस, आम्ही तुम्ही सप्पेस. वांग्या भिद्र्या सहित सप्पेस म्हणजे का? खुला. तर येतं हे बघा जागा. चीफ कमर्शियल कम तिकीट कलेक्टर, याच्या जागा किती आहेत? याच्यामध्ये 12, येतं 2, येतं 36. म्हणजे एकूण जागा किती झाल्या विचार करा. या सगळ्या जागा तुमच्यासाठीच आहेत. येथून झाल्या का नाही? म्हणजे फक्त तुम्ही हा सोडून द्या, याचा असा गोल करा एकच. एवढ्या जागेसाठी तुम्ही, म्हणजे त्या पदाच्या किती आहेत ओपनसाठी जागा? 50. SC यायला किती जागा आहेत? या 14 आणि 2 16. हे ST किती आहेत जागा? 9. OBC ले किती आहेत? 24, 25 न 7. आणि EWS 9 आणि 1. किती जागेला लागू होत आहे तुमचा एक फॉर्म? बरं, एवढ्याच नाही. आता समजल्या. आता आपापल्या काय? सर मी भजक मध्ये येतो, कोटी भरूजी. आता भजक बड मड कड सब सेंट्रल मध्ये कुठे येतात? OBC मध्ये येतात. लक्षात येत आहे का? आता बघा, स्टेशन मास्टर. सर याने फॉर्म लागू होते म्हणला ना? हो, का नाही होय? होते लागू. कसा होते? स्टेशन मास्टरच्या जागा पहा किती आहेत रे? CR म्हणजे काय होते रे आता? मराठीमध्ये रे गडचिरोली भाषे. मंदातली रेल्वे म्हणजे का? CR किती जागा आहेत रे ओपनले? तुम्ही सगळे लागू शकता काय ती? अरे हो, काऊन नाही? मार्क किती लागते तर सांगतो मी तुम्हाला. 86. SC वाल्यांले, ST वाल्याले. आणि येतच पहा 86 नाही 2 म्हणजे किती जागा लागू होता तुम्ही? 28 न 2 कोणासाठी? SC बांधवांसाठी. ना हे 17 न 1 किती कोणासाठी? आणि OBC साठी किती आहेत रे? 39, 40, 1 4 न 42. आणि याच्यासाठी 16 जागा आहेत.
किती जागा आहेत? कमी आहेत का जास्ती आहेत रे? कमी आहेत का जास्त आहेत? हा, मग हे भराल का रे? लागू होतं एका एका कॅटेगरीसाठी पोलीस भरती नंतर होत्या का एवढ्या जागा? मग याची तयारी काम नाही करा रे गडचिरोलीच्या पोरांनो. हा, मग पहा, गुड्स ट्रेन मॅनेजर, बरोबर आहे का रे? मग का तेव्हा इकडं सी, आता हे समजलं तुम्हाला? हा का हो रे? हा, कसा मंदाती रेल्वे. हा, मग इथं ओपन साठी किती? 51 न 2 53 न 31 किती जागा आहेत रे एकाच पोस्टच्या ओपन वाल्यासाठी? नाही जमे का कीर्तन का भजन होईल? हा, आणि एससी बांधवासाठी 25 न 1 26 न 13 किती होते रे? 39 नुसत्या याच्यासाठी. एसटी बांधवासाठी पहा 8 न 1 9 आणि 11 किती जागा आहेत? 21. 8 न 9 हा, मी बोललो हाय गणित, मग आपण झालो ना सावून. 20 जागा आहेत. 20 कायच्या? गुड्स ट्रेन मॅनेजरच्या. तो सांगलो ना, बुहू पैसा. किती पैसा आहे? बुहू पैसा आहे. कसा आहे पैसा? पैसा कसा? भक्कम पैसा आहे. हा, त्याच्यानंतर ओबीसी बांधवाले 5 जागा किती आहेत? 28 न 2 30 न 40. अरे पहिला 30 न 40 किती ते सांगणार रे? 70 न 5 75 जागा आहेत. पोलीस भरती होत्या का रे? 75. ओबीसी बांधवासाठी भक्कम 67. लागल्या का नाही? हा, दुसरी महत्वाची गोष्ट, हा, ईडब्ल्यूएस 22 23 न 25 एवढ्या जागा आहेत. एका पदाच्या किती जागा? कमी आहेत का जास्ती आहेत? हा, मग अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 5व्या लेवलची पोस्ट आहे. 25 न 4 इथे 29 आहेत. 9 न 9 इथे 18 आहेत. 5 न 1 6 आहेत. यांच्यासाठी 26 आहेत. यांच्यासाठी 9 आहेत. बरोबर आहे. आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्या बघा किती आहेत? इथं 35 न 31 किती होते रे? 5 न 1 6 66 जागा आहेत. कोणासाठी? ओपन साठी. म्हणजे इकडचे आता का झालं होतं माहित आहे का? पोलीसवाले SRPF मध्ये लागले ना, पोलीस मध्ये SRP सोडून दिले, इकडे आले, तर तिकडच्या जागा वाढल्या का नाही रे? वेटिंग वाले होते तिकडे. इकडे तसा भजन नाही जमे का? तसा विचार करा. एकदा स्वप्न बघायला शिका. स्वप्न बघायला शिकले की नाही तर तुमच्या डोळ्यामध्ये ताकद निर्माण होते आणि स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता निर्माण होते. जोपर्यंत तुम्ही स्वप्न पाहत नाही तोपर्यंत जीवनाचा कोणताही पाऊल पुढे टाकू शकत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय शिका? आज तुम्हाला तेच शिकवता, स्वप्न बघायला शिका. माधुरी दीक्षित आलती रात्री स्वप्नात, पुरा बर्बाद. कसा नाही का? आली पाहिजे नोकरी, आली पाहिजे. स्वप्नात का बघा? माय जंगलात जाऊन राबत आहे, मला पैसे देत आहे, ते पैसे माझे नव्हेत, माय बापाच्या कष्टाचे होत. हे स्वप्नामध्ये बघा. अभ्यासाची प्रेरणा वाढल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आणि हे म्हणजे आता तुम्हाला समजला का या जागाचा? तर भरूनच टाकतो गुरुजी भर. म्हणजे किती शिका लागते गुरुजी याले? तर याले किती शिका लागते? ग्रॅज्युएशन. कोणती जी? माझी BA झालाय, BA, माझं BSc, माझं बीकॉम. कोणत्याही पदाची म्हणजे कोणत्याही कशाची म्हणतात? विभागाची पदवी. सगळ्या पदवी धारकांसाठी या जागा आहेत. नाही जी आमचा नाही झाली आहे पदवी, 12वी पर्यंत शिकलो, या वर्षी तर फर्स्ट इयर टाकलास का? 18 वर्ष पूर्ण झाले का? नाही यावर्षी. अबे लग्नासाठी नाही म्हणता. 18 वर्ष पूर्ण झाले का? नोकरी लागासाठी किती वर्ष पूर्ण पाहिजे? त्या लोकांसाठी या कोणावरच्या पदवी? या पदवीवरच्या ज्याचा ग्रॅज्युएशन झाला, टायपिंग नाही झाली असेल तर काही प्रॉब्लेम. समजल्या का जागा आता? आणि मग CCTC म्हणजे TC आपला कोणता? आपला CCTC कमर्शियल कम तिकीट कलेक्टर. हा त्याच्यावरचा, हा चीफवाला होय. हा याचा असिस्टंट. याचा पेमेंट आहे 21,700. म्हणजे हा 50,000 रुपये पहिला पेमेंट उचलते. किती? 50,000 रुपये. वाईट आहे का रे पोस्ट?
वाईट आहे का पोस्ट ते 12वीच्या बेसवर? टायपिंग गिफ्टिंग गुरुजी हा दुसरा ज्युनियर अकाउंटंट कम टायपिस्ट, म्हणजे हा सिनियर होता का नाही, हा याचा बंधू, दोघे भाऊ मिळून काम करतील, बरोबर आहे. आता मोठा भाऊ तर तुम्हाला म्हणाल नाही तो बाई हा तू टाईप करून टाक रे, त्याचे बिल सीएमपी म्हणतात, पेमेंट मारते त्याला, सीएमपी मारून टाक बरं, तो तयार करून देईल, तुम्ही मारा, सही मारा तो मारून देईल. जमला का नाही? आहे का नाही? पेमेंट कमी आहे का रे? ड्युटी कुठे राहते? अरे मुख्यालयात हेडक्वार्टरला ड्युटी असते, बरोबर आहे का नाही? मुख्यालयात ड्युटी असते, कुठे फिराबिराचं काम नाही, ट्रेनवर वगैरे जायचं नाही, नाईट ड्युटी वगैरे काही राहत नाही, बरोबर का नाही? हा मग ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट हाई, याचाच भाऊ का नाही? हा सिनियर वाला आहे ना, तेच पोस्ट हो 12वीच्या बेसवर या, बरोबर आहे. मग याचाही पेमेंट 19,900 आहे. हा पेमेंट जवळपास 40,000 रुपये उचलते. किती? 40,000 रुपये. पोलीस वाले लागता तुम्ही, पहिला पेमेंट उचलता का 40,000? बेस तोच आहे का नाही? पेमेंट जास्ती आहे का नाही? 5,000. आणि सुविधा वेगळ्या, सुविधा कोणत्या? सुविधा कोणत्या? सगळ्या मेडिकल सुविधा, सप्प्या सुविधा आहेत तिथं. आपल्या इकडच्या याच्यामध्ये एकही सुविधा त्याची भेटत. हा मग ट्रेन क्लर्क, याला टायपिंग नाही लागेल, काही नाही, काही टेन्शन नाही. लिपिक क्लर्क, बरोबर आहे, ट्रेन लिपिक, बरोबर आहे. तर या सगळ्या 12वीच्या पोस्ट या 4 पद्धतीचा, एक फॉर्म भरा सप्प्याले लागू, एक फॉर्म भरा सप्प्याले. म्हणजे आता मला सांगा, तुम्ही एक फॉर्म भरला तर या 5 पदासाठी ओपन होऊन भरले असेल तर या एवढ्या जागेची जेव्हा बेरीज कराल तर एक फॉर्म तुमचा कितीसाठी लागू होईल? एवढ्यासाठी. गोष्ट चांगली आहे का वाईट आहे? मला सांगा, पोलीस मध्ये फॉर्म भरता तर पोलीस शिपाईले, लोहमार्ग पोलीसले लागू होते का? वेगळा फॉर्म भरा लागते. याच्या पहिले येतेही तसाच होता, याची न याची एकत्रच परीक्षा होत होती. आता नवीन नोटिफिकेशन आला आणि याची परीक्षा वेगळी होते, याची परीक्षा वेगळी होते. लक्षात आलं का आता? म्हणजे कसं भरायचं? दुसरा याच्यातला मी तुम्हाला भाग सांगतो. तर शिक्षण समजला का याचा? कायचा कोणता शिक्षण आहे याच्यावरती?